नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी स्वादिष्ट खमंग असा चीज वडापाव. नेहमीच्या वड्यासारखाच बनवणार आहोत, पण आपण थोडासा आगळा वेगळा बनवणार आहोत. सगळ्यांच्या आवडीचा, पण कधीतरी थोडासा वेगळा बनवला तर खायला खूपच छान लागतो. अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा टेस्टी वडापाव बनवणार आहोत. या पद्धतीने घरच्या घरी मुलांना बनवून खाऊ घातले तर त्यांना खूप आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल छान तापून द्यायचं आहे. इथे आपण वडापावची भाजी तयार करायला घेतलेली आहे. त्यामध्ये घालायची इथे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडून द्यायची. म्हणजे आपल्या भाजीला फोडणी खूप छान बसते. हे बघा, मोहरी छान तडतडली. इथे घालायचं अर्धा चमचा जिरं. थोडीशी घालूयात कढीपत्त्याची पाने. आणि आता इथे आपण घातलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा. हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा ठेचा आहे, तो घातलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा. आता व्यवस्थित ही फोडणी आपण छान खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. हे बघा, छान मस्त परतून झालेला आहे. आता इथे घालायची आपल्याला 1 पाव चमचा हळद. आता हळद ही छान याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत. हळद परतून झाली की आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आणि आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत कुस्करून. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे. ते मी अशा हातानेच कुस्करून यामध्ये घालून घेणार आहे. गॅस मी इथे बंद ठेवलेला आहे, कारण आपण जर भाजी अशी गॅस चालू असताना परतली तर भाजीला पाणी सुटू शकते. म्हणून गॅस हा बंद करायचा. त्यावरती घालायचं चवीप्रमाणे मीठ. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मी इथं घालणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे भाजी एकदम अशी चटपटीत आणि छान लागते. वडा खाताना भाजीची चव अजून वाढते, म्हणून लिंबाचा रस अवश्य घाला. आता बघा, भाजी अशी व्यवस्थित मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. अशा मोठ्या फोडी असतील तर त्या अशा फोडून घ्यायच्या. अगदीच मॅश नाही करायचा बटाटा, कारण वडा खाताना त्या फोडी अशा दाताखाली आल्या की खूप छान लागतात. हे बघा, इथे व्यवस्थित मसाल्यामध्ये मी सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण हे थोडीशी थंड होऊ देऊया. चला, तोपर्यंत आपण वड्याचे वरचे आवरण त्यासाठी पीठ तयार करायला घेतो आहोत. इथे मी 1 मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. इथे घालायची थोडीशी, म्हणजे अजून पाव चमचा हळद. त्यावरती घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. जेवढे तुम्हाला वडे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. आता इथे पाणी घालून आपल्याला छान घट्टसर असं वड्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपण सोडा न वापरताच भिजवणार आहोत. तरी पण आपले वडे असे दुप्पट फुगणार आहेत.
त्याचं कारण म्हणजे छान फेटून घेणे. हे बघा असं एक 5 मिनटं फेटून घ्यायचं पीठ. चला आता आपण वडे बनवायला घेऊया. ते एक गोळा घेऊन असं छान थापून घ्यायचा. त्यामध्ये इथे आपण ठेवणार आहोत चीज. त्यावरती अशी थोडीशी भाजी अजून घेऊन असा छानपैकी मस्त वडा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही वड्याला देऊ शकता. इथे मी गोल वडे बनवणार आहे. हे बघा या पद्धतीने छान मीडियम आकाराचे मी वडे बनवणार आहे. आणि प्रत्येक वड्यामध्ये मी इथे चीज क्यूब ठेवणार आहे. चीज हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मिळते. मॉन्जरेला चीज, साधं चीज. इथे मी साधं चीजच वापरत आहे. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. हे बघा या पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेणार आहे. चला आता आपण सगळे वडे बनवून झालेले आहेत. तळून घेऊया पटापट. बघा पाहू शकताय मस्त तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी एक एक वडा व्यवस्थित सोडून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने छान असं वडे सोडणार आहे. जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच वडे सोडायचे आहेत. इथे मी 3 वडे सोडून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित हे चमच्याच्या साहाय्याने उलटपुलट करून आपण छान खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत. पाहू शकताय वड्याची साईज तुम्ही असे दुप्पट आपले वडे फुगलेले आहेत. आपण इथं अजिबात सोडा वापरलेला नाही आहे पिठामध्ये, तरी पण वडे किती छान टम्म फुगलेले आहेत. पीठ छान फेटून घेतल्यानंतर असे वडे बनतात. हे बघा आपला वडा छान टम्म फुगलेला तयार झालेला आहे. चला आता आपण गरमागरम वडे काढून घेऊयात. आणि याच पद्धतीने मी आता सर्व वडे तळून घेणार आहे. हे बघा ती मस्त आपला वडा तयार झालेला आहे. अगदी टम्म फुगलेले वडे सर्व इथे मी वडे तळून घेतलेले आहेत. खायला अगदी कुरकुरीत, वरचं आवरण एकदम कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये असे टेस्टी लागणार आहेत हे वडे खाण्यासाठी, कारण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे चीज. पाहूयात एक वडा फोडून दाखवते. हे बघा मस्त गरमागरम वडे आपण सर्व करूयात. हे बघा मस्त अशी वडापावची चटणी आणि गरमागरम वडे आपण तळलेल्या मिरच्यासोबत सर्व करायचे. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.